नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये स्वागत आहे. येवला शहरातील फत्तेबुरुज नाका भोई गल्ली येथील स्वर्गीय विजय सावळीराम लांडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करत उपस्थितांना अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. स्वर्गीय विजय सावळीराम लांडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समस्त लांडगे परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनाला परिसरातील नागरिक, भाविक तसेच भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या पुण्यस्मरण सोहळ्याचे औचित्य साधून लांडगे परिवाराच्या वतीने परिसरातील विविध भजनी मंडळींना टाळ, ढोलक, खंजिरींचे वाटप करण्यात आले. तसेच काही भजनी मंडळींना टाळ आणि इतर आवश्यक भजनी साहित्याचेही वाटप करण्यात आले. भजन कीर्तनाची परंपरा जपणाऱ्या मंडळींना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याला हातभार लावण्याचा प्रयत्न लांडगे परिवाराने केला. पुण्यस्मरणाचा कार्यक्रम केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमातून स्मृती जपण्याचा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला. या कार्यक्रमासाठी जंगली महाराज आश्रमातील साधू संतांनी देखील आशीर्वादाचा वर्षाव केला. या प्रसंगी सागर विजय लांडगे, अमोल विजय लांडगे, सूरज विजय लांडगे तसेच समस्त लांडगे परिवार, परिसरातील नागरिक, गुरुबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला. माझं नाव सागर विजय लांडगे. आज माझ्या वडिलांचं प्रथम वर्ष श्राद्ध होतं. त्या निमित्ताने मी इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित केलं होतं. कीर्तन अतिशय सुंदर झालं आणि माझे वडील भजनकरी असल्यामुळं मी आमच्या वडिलांच्या भजनी मंडळाला स्मरणार्थ ते ढोल, झांजऱ्या, खंजिरे वाटप केले आणि जे आमचे वडील ते पंचकोशी भजनाला जायचे, हरिपाठाला जायचे. म्हणजे नाटेगाव आहे, बदापूर आहे, खालचे विठ्ठलाचे कुटुंब गावे, देवीचे कुटुंब गावे, जळगाव, नेवरे, जळगावे, पुरंगावे या ठिकाणी माझे जायचे वडील भजनाला, हरिपाठाला. आम्ही त्या ठिकाणी त्यांना त्या लोकांना टाळाचे वाटप केले आहे. सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या चरणी कोटी कोटी भाव सोमने अर्पण. आज आमचे गुरुबंधू हृदय निवासी विजय यांना 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांनी जे समाजासाठी केलं आणि विशेष म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या जे संस्कारित त्यांचे भाऊ वगैरे यांना सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याची आठवण सतत सर्व कुटुंबाला राहील. आणि आजच्या या दिवशी हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज यांचं या ठिकाणी जाहीर श्री हरी कीर्तन झालं. त्यांनी देखील सांगितलं की आई वडिलांची सेवा करा आणि बाकीचं त्यांचं जे मार्गदर्शन होतं, एक समाजसेवक म्हणून जसं महात्मा फुलेंनी आसूड वापरला तसा त्यांनी अत्यंत योग्य असे प्रबोधन गेल्या 30 वर्षापासून ते करत आहे आणि ते जे बोलत आले ते सर्व खरं झालेलं आहे. आज मुली हुंडा घ्यायला लागलेल्या आहेत. 5-5 लाख रुपये देऊनही मुली मिळत नाहीत. विशेष म्हणजे ही परिस्थिती बदलायचं कारण म्हणजे संस्कार आहेत आणि हे संस्कार सर्वांवर लाभावेत. आणि त्या दृष्टीने विजय हे जरी स्वर्गवासी झाले असले, हृदय निवासी झाले असले तरी त्यांचा आदर्श सगळ्यांनी जपावा, हा एकच संदेश मी आत्मा मालिक गुरुकुलातर्फे या ठिकाणी देत आहे. आत्मा मालिक रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.